नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक VR फंड, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी वाणिज्य या वर्गातील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील जे चौथं प्रकरण आहे, कंपनी स्थापनेसंबंधीचे दस्तऐवज, त्या संबंधीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास कंपनी स्थापनेसंबंधी जे दस्तऐवज आहेत त्या दस्तऐवजांचा अभ्यास आपण त्या व्हिडिओमध्ये करत होतो। त्यामध्ये आपण जवळपास कंपनी स्थापनेसंबंधीचा जो पहिला दस्तऐवज होता, ज्याला आपण घटनापत्रक म्हणतो, त्याचा अभ्यास आपण केला होता। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कंपनी स्थापनेसंबंधीचा जो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे, डॉक्युमेंट्स आहे, त्याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। मग आज आपल्याला दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे तो म्हणजे कंपनी स्थापनेसंबंधी नियमावली हा अत्यंत महत्त्वाचा दुसरा घटक आहे की ज्यावेळेस कंपनी स्थापन करायची असते त्यावेळेस कंपनी स्थापनेसाठी दुसऱ्या डॉक्युमेंट्स म्हणून कोणाकडे पाहिलं जातं तर नियमावलीकडे पाहिलं जातं। नियमावली हा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे जो कंपनी नोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी घटनापत्रकासोबत त्या ठिकाणी तुम्हाला देणं आवश्यक असतं। नियमावलीमध्ये काय असतं मग तर नियमावलीतील कंपनीसाठीचे जे मूलभूत नियम असतात, त्याचबरोबर नियमावलीतील कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी नमूद केलेले नियम, अटी व तरतुदी, त्याचबरोबर संचालकाचे हक्क, अधिकार, जबाबदारी, तसेच नियमावलीत हे कंपनी व सभासद तसेच सभासदांमध्ये आपापसात संबंध कसे असतील या संबंधीची सर्व माहिती ही तुमच्या नियमावलीमध्ये दिलेली असते की जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे नियम आहेत, जे अधिकार आहेत, जे तरतुदी आहेत ते सगळं, त्याचबरोबर संचालक मंडळाचे जे अधिकार आहेत, हक्क आहेत, जबाबदाऱ्या आहेत ते सर्व, त्याचबरोबर कंपनी आणि जे कंपनीचे सभासद आहेत त्यांच्या आपापसातील संबंध, त्याचबरोबर तुमचं जे इतर बाह्य जग आहे, बाह्य जगासोबत कसे तुमच्या कंपनीचे संबंध राहतील ते आपल्याला या नियमावलीमध्ये दिलेले असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। मग नियमावलीची व्याख्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। नियमावलीची जी व्याख्या आहे ती नियमावलीची व्याख्या आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। मग कंपनी कायद्यातील कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 5 नुसार आपल्याला या ठिकाणी नियमावलीची व्याख्या त्यांनी दिलेली आहे की कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजे नियमावली होय। की कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 5 नुसार आपल्याला त्यांनी या ठिकाणी व्याख्या दिली की कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजेच नियमावली होय। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, नियमावली हे दुसरं तिसरं काही नसून त्याच्या नावानुसारच कंपनीचं अंतर्गत व्यवस्थापन कसं चालणार आहे या संबंधीचे जे नियम असतात ते कुठे पाहायला मिळतील तर ते नियम तुम्हाला नियमावलीमध्ये पाहायला मिळत असतात। म्हणून ही जी नियमावली आहे ही नियमावली लिखित स्वरूपात असते, हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। नियमावली ही लिखित स्वरूपात अशा पद्धतीचा हा दस्तऐवज आहे। त्याचबरोबर यामध्ये नियम व तरतुदी दिलेले असतात, त्यात अंतर्गत व्यवस्थापनासाठी मदत करतात। प्रत्येक कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन केले जात असते, त्यामुळे कंपनी कायदा 2013 चे विशिष्ट नियम यात सांगितलेले असतात। त्याचबरोबर नियमावली ही घटनापत्रक आणि कंपनी कायदा आणि इतर कायद्यांना धरूनच या ठिकाणी नियमावली ही बनवलेली असते। या नियमावलीमध्ये तुमच्या भाग विक्री असेल, भाग जप्ती असेल, त्याचबरोबर भागाचं संक्रमण असेल, त्याचबरोबर तुमचं भागाचं हस्तांतरण असेल, भाग आणि कर्ज रोख्यांचं संक्रमण असेल, त्याची कार्यपद्धती असेल, व्यवस्थापकीय मंडळाचे अधिकार असतील, जबाबदाऱ्या असतील इत्यादी बाबत सर्व बाबीचा समावेश यामध्ये
केलेला असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मग कंपनी कायदा 2013 नुसार नियमावलीचे नमुन्याचे जे तक्ते आहेत ते FGHLJ यानुसार तुमचे या ठिकाणी नियमावलीचे तक्ते बनवलेले असतात असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नियमावलीतील कंपनीला लागू असलेल्या सर्व नियमांचा समावेश यामध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर कायद्यानुसार घटनापत्रकावर जे स्वाक्षरी करणारे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना तुमच्या घटनापत्रकावरही त्या ठिकाणी स्वाक्षरी, स्वतःचं नाव आणि हुद्दा त्या ठिकाणी लिहिणं हा अत्यंत गरजेचं असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्याचबरोबर ज्यावेळेस ते सभासद तुमच्या घटनापत्रकावर सही करतात त्याचबरोबर तुमच्या नियमावलीवरही त्यांना सही करावी लागते आणि ती सही करत असताना एक साक्षीदार त्या ठिकाणी असला पाहिजे असंही आपल्याला या ठिकाणी कंपनी कायद्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे. मग नियमावलीत काही घटकांचा किंवा नियमावलीमध्ये जसं आपण पाहिलं की घटनापत्रकामध्ये विशिष्ट घटनांचा किंवा तरतुदीचा समावेश त्या ठिकाणी केलेला होता, तसं नियमावलीमध्येही कोणकोणते नियम दिलेले असतात हे आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मग नियमावलीमध्ये कोणकोणते नियम दिलेले असतात तर जवळपास आपल्याला 16 प्रकारचे नियम हे त्या नियमावलीमध्ये दिलेले असतात. कंपनी म्हणजेच नियमावलीमध्ये कुठल्या तपशिलांचा समावेश होतो तर 13 प्रकाराच्या तपशिलांचा समावेश हा तुमच्या नियमावलीमध्ये होत असतो. मग कंपनी कायदा 2013 परिशिष्ट जसेच्या तसे किंवा बदल करून नियमावली स्वीकारू शकत असतात. त्याचबरोबर नियमावलीत सर्वसाधारणपणे खालील तपशील आहे त्या तपशिलांचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. मग एकूण या ठिकाणी आपल्याला 16 तपशील या ठिकाणी दिलेला आहे. या 16 तपशिलांचा समावेश हा तुमच्या नियमावलीत केलेला असतो. मग त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे भाग भांडवल. नियमावलीमध्ये भाग भांडवलाचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये भाग भांडवल असेल, किंमत असेल, भाग भांडवलाचे विभाजन असेल, प्रकार असेल, या सर्व बाबींचा समावेश हा तुमच्या नियमावलीत त्या ठिकाणी केलेला असतो. की कंपनी किती भाग भांडवल विक्रीला काढणार आहे, कोणत्या किमतीचं काढणार आहे, कोणत्या प्रकारचं भाग भांडवल विक्रीला काढणार आहे, हे सगळं तुमच्या नियमावलीत दिलेलं असतं. त्याचबरोबर दुसरं आहे भागाच्या प्रकारानुसार भागधारकांचे अधिकार कसे राहणार आहे. की आपल्याला भागाचे पुढे प्रकार दिले आहेत. 12वीला ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला भागांचे 2 प्रकार दिलेले आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. समहक्क भागाचे 2 प्रकार दिलेले आहेत आणि अग्रहक्क भागाचे 8 प्रकार दिलेले आहेत. मग त्या प्रकारानुसार जे भाग खरेदी करणार आहेत त्या भागधारकांना कशा प्रकारचे अधिकार राहणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भाग वाटप असेल, हप्ता मागणी असेल, भाग जप्ती असेल, याबद्दलची जी कार्यपद्धती आहे ती कशा पद्धतीची असणार आहे या संबंधीची सर्व माहिती ही तुमच्या नियमावलीत दिलेली असणार आहे. त्याचबरोबर भागाचं जे हस्तांतरण आहे त्या हस्तांतरणासंबंधीचे नियम आणि कार्यपद्धती ही पण तुमच्या नियमावलीमध्ये दिलेली असणार आहे. त्याचबरोबर कंपनीचा धारण अधिकार जो आहे, धारण अधिकार आपल्याला या ठिकाणी दिलेला असणार आहे. धारण अधिकार कशाला म्हणायचं तर ज्यावेळेस एखादा भागधारकांना वारंवार कळूनही तो जर का त्या भागाची राहिलेली रक्कम किंवा भागापोटी कंपनीला द्यावयाची जी रक्कम असेल ती रक्कम वेळोवेळी सांगूनही भरत नसेल तर त्यावेळेस कंपनी ते भाग आपल्या ताब्यामध्ये घेते. याला आपण धारण अधिकार असं म्हणतो. मग कंपनीचा धारण अधिकार कसा असणार आहे, त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे, त्यासंबंधीचे नियम, त्यासंबंधीच्या तरतुदी हे आपल्याला या ठिकाणी नियमावलीत दिलेले असतील. त्याचबरोबर भाग भांडवलात वाढ करणे, कमी करणे किंवा बदल करणे यासंबंधीचे नियम असतील. त्याचबरोबर व्यवस्थापक व अधिकारी यांची नियुक्ती करणे, वेतन, अधिकार व कर्तव्य ठरवणे इत्यादी संबंधीची माहिती नियमावलीत असेल. त्याचबरोबर भागसाठ्यात रूपांतरण करण्यासाठीचे नियम आणि कार्यपद्धती असेल. त्याचबरोबर सभेची सूचना, मतदानाचा हक्क, प्रतिनिधी, मतदान, गणसंख्या इत्यादी संबंधीचे जे नियम आहेत ते सर्व नियम तुमच्या नियमावलीत दिलेले असतील. त्याचबरोबर कंपनीचे हिशोब, त्याचबरोबर अंकेक्षण, राखीव निधी, लाभांश यासंबंधीचे सर्व नियम हे तुमच्या नियमावलीत दिलेले असतील. त्याचबरोबर कर्ज व भांडवल उभारण्याच्या पद्धती, कशा पद्धतीने कर्ज व भांडवल तुम्ही उभारू शकाल यासंबंधीचे माहिती तुमच्या नियमावलीत दिलेली असेल. त्याचबरोबर भाग प्रमाणपत्र व दुय्यम भाग प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती त्या ठिकाणी दिलेली असेल. अंकेक्षण समिती असेल, वेतन समिती असेल, व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी याचे गठन व संरचना असेल.
त्याचबरोबर कंपनीचं विसर्जन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचबरोबर लवाद व्यवस्थापन कसं असणार आहे आणि नुकसान भरपाई कशी द्यायची, अशा पद्धतीचा ते जवळपास 16 प्रकारचा तपशील तुमच्या नियमावलीमध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो. त्यासंबंधीचे सर्व अधिकार, त्यासंबंधीचे नियम, त्यासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत ह्या तरतुदी तुमच्या त्या नियमावलीमध्ये कंपनी कायद्यामध्ये दिलेल्या असतात. अशा पद्धतीने नियमावली म्हणजे काय आणि नियमावलीमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो किंवा नियमावलीतील तपशील कोणकोणता असतो हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. त्याचबरोबर खाजगी कंपनीच्या नियमावलीत खालील प्रतिबंधित असणे आवश्यक आहे, की जी खाजगी कंपनीचे आता वरती जे पाहिलं ते सर्व सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमधील होतं. ज्यावेळेस खाजगी कंपनीची नियमावली तुम्हाला तयार करायची असते त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त 200 सभासद संख्या मर्यादित आहे. त्याचबरोबर भाग हस्तांतरणावर निर्बंध आहेत आणि तिसरा आहे भाग कर्जरोखे अथवा कोणत्याही प्रकारच्या प्रतिभूतीची सार्वजनिक विक्री तुम्हाला करता येणार नाही. ह्या 3 नियमाला धरून तो खाजगी कंपनीला आपली नियमावली त्या ठिकाणी तयार करावी लागत असते. अशा पद्धतीने कंपनीची जी नियमावली आहे ती नियमावली आपण या ठिकाणी अभ्यासली. यानंतर कंपनी स्थापनेसाठीचा जो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे माहितीपत्रक. कंपनी स्थापनेसाठीचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजेच तुमचं माहितीपत्रक. जवळपास 3 प्रकारचे आपण दस्तऐवजाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं घटनापत्रक, या व्हिडिओमध्ये आपण माहितीपत्रक आणि नियमावली यांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. या अगोदर आपण नियमावली कशाला म्हणायचं, त्याचबरोबर नियमावलीमध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश असतो आणि खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये कुठले प्रतिबंध घातलेले आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. आता आपल्याला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आपल्याला या ठिकाणी पाहायचा तो म्हणजे माहितीपत्रक. आता याला इंग्रजीमध्ये आपण प्रॉस्पेक्ट असा या शब्दप्रयोग या ठिकाणी करत असतो. माहितीपत्रक कशाला म्हणायचं तर माहितीपत्रकाच्या बाबतीमध्ये आपल्याला त्यांनी कंपनी कायदा 2013 नुसार आपल्याला माहितीपत्रक कशाला म्हणायचं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या अगोदर सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास आपण माहितीपत्रक असं म्हणायचं. कोणती कंपनी? सार्वजनिक कंपनी. लक्षात घ्या, माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुमच्या खाजगी कंपनीलाच असतो असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी, सार्वजनिक कंपनीलाच असतो असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. खाजगी कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करू शकत नाही हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग माहितीपत्रक कशाला म्हणायचं तर सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्या पत्रकाला आपण माहितीपत्रक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॉस्पेक्ट असं या ठिकाणी म्हणत असतो. मग माहितीपत्रकात कंपनी संबंधी भागभांडवल संबंधी आवश्यक ती माहिती तसे असते व गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करण्याचे आव्हान या पत्रकाद्वारे केलेले असते, की कंपनी कोणत्या प्रकारचे भांडवल या ठिकाणी विक्रीला काढणार आहे, किती रकमेचं काढणार आहे, कोणत्या प्रकारचं भागभांडवल विक्रीला काढणार आहे या संबंधीची माहिती ज्या पत्रकामध्ये दिलेली असते त्या पत्रकाला या ठिकाणी आपण माहितीपत्रक असं म्हणत असतो. मग त्यावरून जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार प्रतिभूतींची खरेदी विक्री हे करत असतात. मग कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 70 नुसार आपल्याला माहितीपत्रकाची व्याख्या दिलेली आहे, की माहितीपत्रक म्हणून वर्णन केलेल्या कोणताही दस्तऐवज होय. यात कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहितीपत्रक किंवा सेल्फ माहितीपत्रक याचा समावेश होतो. माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतीची खरेदी करण्यासाठीचे सूचनापत्रक, परिपत्रक, जाहिरात इत्यादीद्वारे आवाहन केले जात असते. एक लक्षात घ्यायचं, माहितीपत्रक हे दुसरं तिसरं काही नसून आमच्याकडे काय विक्रीला आहे, कोणत्या प्रकारचं विक्रीला आहे या संबंधीची जी जाहिरात आहे, या संबंधीचे जे सूचनापत्र आहे, या संबंधीचं जे परिपत्रक आहे त्यालाच आपण या ठिकाणी कायद्यानुसार माहितीपत्रक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रॉस्पेक्ट म्हणतो, प्रॉस्पेक्ट असं आपण या ठिकाणी म्हणायचं आहे, जे की जनतेला कंपनीच्या विविध प्रतिभूती खरेदी करण्यासाठीचं केलेलं आव्हान असतं. अलग लक्षामध्ये, मग सार्वजनिक कंपनी हे आव्हान जनतेला त्या ठिकाणी करत असते. लक्षामध्ये, मग माहितीपत्रकामध्ये दिलेली जी माहिती आहे ती अत्यंत खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं,
की जी तुम्ही जाहिरात देत आहात कंपनीची प्रतिभूती खरेदी करण्यासंबंधीची, त्याचबरोबर त्याच्यामध्ये दिलेली जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती खरी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची असली पाहिजे, कारण गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय येता कामा नये. त्यानं मोकळ्या मनाने या ठिकाणी आपल्याकडे गुंतवणूक ही केलेली असली पाहिजे. म्हणजेच माहितीपत्रक खरं व वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असावी, त्यानुसार गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकत असतात. जर का त्याला त्या ठिकाणी काही संशय आला तर तो आपल्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करणार नाही. त्यामुळं माहितीपत्रक तयार करत असताना आपण ते माहितीपत्रक खरं व वस्तुनिष्ठ धरूनच त्या ठिकाणी केलेलं असलं पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. हे झालं तुमचं माहितीपत्रक. यानंतर आपल्याला माहितीपत्रकामध्ये कंपनी जी माहितीपत्रक प्रसिद्ध करते ते कोणकोणत्या प्रकारचे माहितीपत्रक प्रसिद्ध करते, म्हणजेच माहितीपत्रकाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करायचा. मग कंपनी जवळपास 5 प्रकारच्या माहितीपत्रकाची प्रसिद्धी करत असते. त्यामध्ये पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक, दुसरा आहे बहुविध ज्याला आपण सेल्फ माहितीपत्रक प्रॉस्पेक्ट असं म्हणतो, तिसरा आहे अपुरे ज्याला आपण रेड हेरिंग माहितीपत्रक असं या ठिकाणी म्हणतो, तिसरा आहे लेटर ऑफ ऑफर हे एक माहितीपत्रकाचा प्रकार आहे, आणि शेवटचा आहे ऑफर लेटर. हे 5 प्रकारचे माहितीपत्रक सार्वजनिक कंपनी काय करत असते तर प्रसिद्ध करत असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. मग त्यामधील पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक. संक्षिप्त माहितीपत्रक कशाला म्हणायचं तर या माहितीपत्रकामधील ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेल्या असतात. या माहितीपत्रकामध्ये ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेल्या असतात. माहितीपत्रकाचा महत्त्वाचा भाग असतो हा संक्षिप्तरित्या हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्जरोखे विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असते. अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळेसच वितरित करू शकते, की ज्यामध्ये संक्षिप्त स्वरूपाची आणि ठळक अशी माहिती दिलेली असते. ज्यावेळेस कंपनी सार्वजनिक भाग विक्री असेल किंवा कर्जरोखे विक्री असेल त्यावेळेसच हे सोबत जोडलेलं असतं. याला या ठिकाणी संक्षिप्त माहितीपत्रक असं म्हणायचं. दुसरं आहे बहुविध ज्याला आपण सेल्फ माहितीपत्रक प्रॉस्पेक्ट असं या ठिकाणी म्हणतो. मग सेल्फ प्रॉस्पेक्ट कशाला म्हणायचं किंवा बहुविध माहितीपत्रक कशाला म्हणायचं तर सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेकडून प्रतिभूतीची विकून भांडवल उभारणी करत असते. कंपनीला भविष्यामध्ये जसं भांडवलाची आवश्यकता पडत असेल तसतसं कंपनी भाग विक्री करत असते आणि भांडवलाची उभारणी करत असते. मग ज्यावेळेस कंपनीला भांडवलाची गरज पडते त्यावेळेस प्रत्येक वेळेस कंपनीला माहितीपत्रक हे प्रसिद्ध करावं लागत असतं. माहितीपत्रक प्रसिद्ध केल्याशिवाय भागाची विक्री करता येत नाही हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मग प्रत्येक वेळेस जर का तुम्हाला कंपनी आता 6 महिन्यानंतर लगेच तुम्हाला भांडवलाची गरज पडली, 6 महिन्यानंतर भाग विक्री काढली, त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागणार आहे. मग हे सगळ्या प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला बराच कालावधी हा त्या ठिकाणी लागणार आहे. मग हा कालावधी मोठ्या प्रकारचा असल्यामुळे भांडवल यायला वेळ लागू शकतो आणि त्याचा परिणाम हा व्यवसायावर तुमच्या होऊ शकतो. त्यासाठी अशा प्रकारचं एक माहितीपत्रक आलेलं आहे ज्याला आपण सेल्फ माहितीपत्रक असं म्हणतो. मग कंपनी काय करते तर माहितीपत्रक तयार करण्याची व नोंदणी करण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्यामुळं त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी सेल्फ माहितीपत्रक तयार करते व सेल्फ माहितीपत्रक हे पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत म्हणजे 1 वर्षाच्या आत ते आपल्याला चालू शकतं. म्हणजे एकदाच 1 वर्षात एकच माहितीपत्रक प्रसिद्ध करायचं आणि तुम्हाला जसजशी भांडवलाची आवश्यकता वाटत असेल तसतसे ते भाग विक्री करायचे आणि त्यातून भांडवल उभारणी करायची. म्हणजेच प्रत्येक वेळेस तुम्हाला माहितीपत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याची आणि कंपनी कायद्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणीची आवश्यकता आपल्याला त्या ठिकाणी लागणार नाही. याला या ठिकाणी आपण सेल्फ माहितीपत्रक असं म्हणतो. त्यानंतर अपुरे माहितीपत्रक ज्याला आपण रेड हेरिंग असं या ठिकाणी म्हणतो. मग रेड हेरिंग माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे. लक्षात घ्या, रेड हेरिंग माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे, कारण यामध्ये प्रतिभूतीची संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतीची वाटप किंमत याचा संपूर्ण तपशिलांचा समावेश यामध्ये केलेला नसतो. हे सामान्यतः सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत वितरित केले जात असतात. रेड हेरिंग माहितीपत्रकाला समान दायित्व असते. हे माहितीपत्रकाला असते व सदस्याला यादीच्या सुरुवातीच्या अगोदरच
कंपनीने कमीत कमी 3 दिवस अगोदर अशा प्रकारचं रेड हेरिंग माहितीपत्रक प्रसिद्ध केलेलं असलं पाहिजे किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची नोंद ही 3 दिवस अगोदर, सभासदांच्या याद्या लागायच्या 3 दिवस अगोदर हे नोंदणी अधिकाऱ्याकडे तुम्ही नोंदवलेलं असलं पाहिजे. त्यानंतर चौथा आहे लेटर ऑफ ऑफर. लेटर ऑफ ऑफर कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते, म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम भाग त्यांच्याकडे असलेल्या भागाच्या प्रमाणात भाग वाटप करते. अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यात प्रस्तावाचा तपशील समाविष्ट असतो. आणि शेवटचा आहे ऑफर लेटर. जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतीची वाटप करत असते तेव्हा कंपनी गुंतवणूकदाराच्या निवडक गटाला ऑफर देत असते व खाजगीरित्या भाग विक्री म्हणजेच एखादी कंपनी गुंतवणूकदाराच्या कोणत्याही निवडक गटास तिचे भाग वितरित करत असते. याला या ठिकाणी ऑफर लेटर असं आपण या ठिकाणी म्हणतो. कंपनी सार्वजनिक कंपनी अशा 5 प्रकारच्या माहितीपत्रकाची प्रसिद्धी करून जनतेला भाग खरेदी करण्यासाठी किंवा जनतेला गुंतवणुकीसाठी आव्हान त्या ठिकाणी करत असते. याला आपण या ठिकाणी काय म्हणायचं, माहितीपत्रकाचे प्रकार. यानंतर आपल्याला माहितीपत्रकातील मजकूर दिलेला आहे, तो मजकूर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आणि शेवटचा आहे यामध्ये माहितीपत्रकातील असत्य विधान व त्याचे परिणाम. की माहितीपत्रकामध्ये जर का तुम्ही, आता मी तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं की माहितीपत्रक नेमकं काय आहे, कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 70 नुसार आपण माहितीपत्रक कशाला म्हणायचं हे पाहिलं. आणि त्यामध्ये एक वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की माहितीपत्रकात खरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असली पाहिजे. आणि जर का तुम्ही माहितीपत्रकामध्ये असत्य किंवा चुकीचं विधान टाकलं असेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या कंपनीवर होत असतो. मग जर का तुम्ही तुमच्या माहितीपत्रकामध्ये खोटी माहिती दिलेली असेल किंवा एखादं खोटं विधान त्या ठिकाणी दिलेलं असेल तर त्याचे 2 परिणाम आपल्याला भोगावे लागतात. एक म्हणजे दिवाणी जबाबदारी, म्हणजेच गुंतवणूकदारास नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तुम्हाला करावी लागेल. अन्यथा दुसरी फौजदारी स्वरूपाची जबाबदारी आहे. यामध्ये कंपनी किंवा तिचे अधिकारी यांना दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्हीही शिक्षा त्या ठिकाणी तुम्हाला भोगाव्या लागणार आहे. जर का तुम्ही माहितीपत्रकामध्ये असत्य विधान किंवा असत्य माहिती दिलेली असेल, चुकीची माहिती दिलेली असेल, वस्तुनिष्ठ माहिती दिलेली नसेल तर तुम्हाला या 2 प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागणार आहेत. अशा पद्धतीने आपला जो चौथा घटक होता तो घटक या ठिकाणी आपला संपलेला आहे.